मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुर्दैवानं जो प्रकार घडला त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही. तिथेच त्यांचं काय ते आपत्ती व्यवस्थापन फेल झालं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलं आहे. पण हे ढोंग आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे. हे वारंवार त्यांच्या बाबतीत अडीच वर्षात घडलं आहे की माननीय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग येते. खरं म्हणजे राज्याचा सगळा निधी विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा, सामाजिक न्याय विभागाचा हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवरती आफत आलेली आहे. हे मी स्पष्ट सांगतो. सर, आपट्यांसंदर्भात तुम्ही वक्तव्य केलं की वर्षावरती असं मात्र मुख्यमंत्री म्हणतात की चॅलेंज दिले, तुम्हाला आव्हान दिले की वर्षावर येऊन शोधावा आपट्यांना. आता अजूनही आपटे भेटत नाही. आपटे भेटत का नाही सांगावं ना. म्हणजे जर आपटे सापडत नसतील, त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली, बरोबर ना. आपटे को लुकआउट नोटीस जारी किया है ना. लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही. मग या राज्यामध्ये गृह खातं, या राज्यामधलं सरकार काय करत आहे. महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे. आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं आहे, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे. मी मागे बोललो, मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल. मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या. मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे तर वर्षा. नसेल तर तुम्ही अटक करा. का अटक करत नाही? तुम्ही आम्हाला अटक करता, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, आमच्यावर खोटे खटले दाखल करता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला, तोडला, माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी, ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती. हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा पुतळा 15 ते 16 लाखात बनला, पण साधारण पुतळ्यावर 15 ते 16 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं. सर, पश्चिम बंगाल में एक विधेयक पास हुआ है जिसके तहत 10 दिन के अंदर जो रेपिस्ट है उसको सजा देने का जो प्रावधान किया गया है. ये पश्चिम बंगाल में कुछ दिनों पहले भारतीय जनता पार्टी ने विरोध किया था और 12 घंटे जो है पश्चिम बंगाल बंद किया था. जबकि महाराष्ट्र में जिस तरीके से घटनाएं घट रही है, बदलापुर की घटना हो या अन्य जो भी घटना हो, उसको लेकर किसी जो पॉलिटिशियन है कोई बात नहीं कर रहे हैं. जो सत्ताधारी पॉलिटिशियन बात कर रहे हैं, मुख्यमंत्री, गृहमंत्री ये बात नहीं कर. हम तो बात कर रहे हैं. वो जो जिस स्कूल में ये हुआ है बदलापुर में, उस संस्था के जो प्रमुख है वो भी आपटे ही है. एक कोतवाल है कोई, उनके ऊपर एफआईआर किया है लेकिन अब तक उनको अरेस्ट नहीं किया है. सीसीटीवी फुटेज किसने गायब किया उस स्कूल से? ये संस्था के जो प्रमुख है उसने किया होगा ना. क्यों किया? क्या सिर्फ एक अपना जो सिपाही है, हाँ, उनको बचाने के लिए? क्या उसके पीछे और कुछ रहस्य है? आप देख लीजिए. तो सरकार क्या कर रही है? हम तो बोल रहे हैं ममता दीदी के खिलाफ आपने जो आंदोलन किया पश्चिम बंगाल में, वो एक राजनीति. हॉस्पिटल में जो दुर्घटना हुई है डॉक्टर के बारे में, उसके बाद पुलिस एक्शन में आई, पुलिस ने गुनहगार को अरेस्ट किया, जांच की. और क्या करना चाहिए? अब एक कानून बनाया, लेकिन आपने 15 दिन तक पश्चिम बंगाल की कानून व्यवस्था ये बीजेपी के लोगों ने, ये गुंडों के हाथों में रही, हिंसा हो गई. जिम्मेदार कौन है?
अब महाराष्ट्र में पूरा बदलापुर ने पूरा महाराष्ट्र लगभग उस आंदोलन में उतरा था। हमारे ऊपर न्यायालय के माध्यम से रोक लगाई आंदोलन करने में, लेकिन सरकार ने क्या किया? अक्षय शिंदे एक आरोपी है, उनको पकड़ा है, लेकिन जिस संस्था में ये हुआ सीसीटीवी फुटेज अगर जो संस्था गायब करती है उसका मतलब अपने ये अपराधियों को कोऑपरेट किया है बचाने के लिए, और कुछ ना कुछ और दाल में काला है वहाँ। पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, राज्यपाल सर्वांनीच माफी मागितली आहे. वारंवार यावरती राजकारण केलं तर संजय राऊत वारंवार राजकारण करतात. आम्ही राजकारण करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नाही. तुमचा असेल बरं का, तुमचा असेल, तुम्ही रोज एक अपमान करायचा छत्रपतींचा आणि माफी मागून सुटायचं. हा, अशा पद्धतीनं त्या काळात रामन राघव नावाचा खुनी होता, त्याने माफी मागितली होती, मग त्याला सोडायचं का? ते काही बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा माफी मागण्यालायक नाही. याला अपराध म्हणजे आम्ही जे म्हणतो आहोत. कुठे आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री? हे कोट्यवधी रुपये खाणारे भ्रष्टाचारी कुठे आहेत? राजीनामे द्या. माफी काय मागताय? चला, नांदेडमध्ये महापुरुषांचे फोटो कचऱ्यात टाकल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. सरकारने त्याच्यावरती कारवाई करावी. मणिपुर में एक बार फिर ड्रोन से हमला हुआ है और जो प्रधानमंत्री है वो अभी भी विदेश में मूव पे है. इस पर ठीक है, प्रधानमंत्री के संज्ञान में मणिपुर एक अपना राज्य है, ये नहीं है. मणिपुर देश का हिस्सा है. मणिपुर भारत के नक्शे पर एक हमारा राज्य है. ये बीजेपी खास करके प्रधानमंत्री के संज्ञान में नहीं है. कोई यूक्रेन, पोलैंड, पुतिन, हाँ, और कहाँ कहाँ के देश ढूंढते हैं, वहाँ घूमते हैं. बहुत बड़ा जहाज है एयरफोर्स वन, ये जो है अपना बाइडन की धरती पर एयरफोर्स वन, एयर इंडिया वन बनाया है. जाकर देखिए, उसमें बहुत बड़ा एक महल जैसा एक है, फकीर महल में घूमता है. चलिए, थैंक यू.